छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। मिठाईच्या दुकानामधून खरेदी केलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार एका ग्राहकाने आपल्या मुलांसाठी एक कचोरी सेंटरमधून 5 कचोऱ्या खरेदी केल्या। घरी आल्यानंतर कचोऱ्या खाण्यासाठी उघडल्या असता त्यामध्ये संशयास्पद काळ्या रंगाचे पदार्थ दिसून आले। जवळून पाहिल्यानंतर हे पदार्थ उंदराच्या लेंड्या असल्याचा दावा ग्राहकाने केलाय। धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार लक्षात येण्यापूर्वी मुलांनी यातील 2 कचोऱ्या खाल्ल्या होत्या असंही ग्राहकाचं म्हणणं आहे। ग्राहकाने दुकानात जाऊन हा प्रकार दाखवला, त्यावेळी दुकानातील कर्मचाऱ्यांनी संबंधित कचोऱ्यांचं पार्सल फेकून दिल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र ग्राहकाकडे या खरेदीचा ऑनलाईन पेमेंटचा पुरावाही असल्याचं सांगण्यात आलंय। ग्राहकाच्या म्हणण्यानुसार दुकानाकडून चूक झाल्याचं मान्य करण्यात आलं, मात्र या प्रकाराबाबत आपण तक्रार करणार असल्याचं ग्राहकाने स्पष्ट केलंय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कचोरीच्या मिश्रणात उंदरांच्या लेंड्या नेमक्या कशा आल्या? दुकानात स्वच्छतेचे नियम पाळले जात होते का? खाद्यपदार्थांची साठवणूक योग्य पद्धतीने केली जात होती का? आणि या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीतून समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यात खाद्यपदार्थांच्या भेसळीविरोधात आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे। त्यामुळे वैजापूरमधील या प्रकरणात संबंधित दुकानाची तपासणी करून FDA कडून नेमकी काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे या घटनेनंतर नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत असून खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांमध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत का याची तपासणी करण्याची मागणी होते।